नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,58,000 घरकुल मंजूर। आमदार विजयकुमार गावितांची माहिती। संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये विसावली। लोणी काळभोरमधील विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम। पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला। पालखीतील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव। रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं। आषाढी यात्रेत पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल 10 दिवस मांस विक्रीला बंदी। आषाढी यात्रेच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस पंढरपूर शहर आणि पालखी मार्गावर मांस विक्री बंदी असणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा मोठा निर्णय। उजनी धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल। चंद्रभागेच्या पात्रात एक लाईफ गार्ड बोट आणि 10 प्रशिक्षित स्विमर तैनात। 14 एप्रिल रोजी पंढरपूरहून सुरू झालेली ग्लोबल वारी यूकेत दाखल। नेपाळ, चीन, रूस, बल्गेरिया आणि फ्रान्स अशा 21 देशांच्या सीमा ओलांडून वारीची लंडनच्या टॉवर ब्रिज येथे सांगता। 7 समुद्रापार टाळ मृदुंगाच्या आणि ढोल ताशांच्या गजरात पादुकांचं स्वागत।